सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सीना नदीकाठी पुराची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव डोणगाव या भागामध्ये भयानक परिस्थिती असून गावकरी अत्यंत संकटात सापडला आहे। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार गावकऱ्यांना भेट देऊन त्यांना जीवनावश्यक वस्तू, संसार उपयोगी वस्तूचं वाटप करण्यात आलं। मागील 8 दिवसापासून हे काम सुरू असून दसऱ्याच्या दिवशीही अमोल बापू शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करत होते। आज शनिवारी शिवसेना पक्षातर्फे तेलगाव येथे जीवनावश्यक वस्तूचं साहित्याचं वाटप करण्यात आलं। याप्रसंगी महिला आघाडीच्या पदाधिकारीही उपस्थित होत्या। यावेळी बोलताना अमोल बापू शिंदे म्हणाले की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला जो आदेश दिला आहे त्याप्रमाणे आम्ही काम करत आहोत आणि जोपर्यंत या गावातील लोकांचं जनजीवन सुरळीत होत नाही तोपर्यंत आम्ही मदत करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। याप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थांना किटचं वाटप करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक तसंच ग्रामस्थ उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यात सीना नदीला जो पूर आला त्याच्यामुळं सीना नदी काठीवर असलेले सगळ्याच गावाची परिस्थिती अत्यंत खराब आहे। आज पाणी जरी उतरलं असलं तर लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या शेतीचं नुकसानच झालंय। पण आज घरामधला चिखल काढणे या सगळ्या गोष्टी गावकऱ्यांच्या समोरचं एक मोठं संकट आहे। पण शिवसेना म्हणून आम्ही आज त्यांच्या सोबत राहण्याकरता आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आदेश होता की दसरा मेळावा न साजरा करता आपण लोकांच्या बांधावर असलं पाहिजे म्हणून आम्ही दसऱ्या दिवशी आलो होतो, आज आलोय। गेली 15 दिवस झालं जमेल त्या गावाला जातोय, त्या जमेल ती मदत शालेय साहित्य असेल, संसार उपयोगी साहित्य असतील, धान्य असतील, औषधाचे किट असतील, या विविध मुक्या जनावरांसाठी चारा असेल, या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही शेतकऱ्यांकडे जात असताना त्यांना एक आधार देण्याचं काम आणि त्यांच्या सोबत अशा संकटकाळी आहोत हा सांगण्याचं काम याकरता सोलापूर शहर जिल्ह्याची शिवसेना आज वाडा वस्त्यावर जाऊन बांधावर जाऊन लोकांना मदत करत आहेत। आज त्याचाच भाग म्हणून आम्ही लोकांना धान्य किट वाटप करण्यासाठी सर्वच शहराचे जिल्ह्याचे पदाधिकारी आलो होतो। त्यांच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी जो आदेश केलाय ते पूर्ण करून यानंतर सुद्धा अजून उद्या असेल परवा असेल आम्ही रोज एक गाव करून येणाऱ्या नदीकाठच्या प्रत्येक गावाला भेटी देऊन तरी त्यांना सांत्वन करणे आणि सोबत राहण्याच्या भूमिकेत आहोत।
दूरदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.